लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या विषयी वितरणाच्या हालचाली वाढाव्यात। शासनाच्या द्वारे राज्य सरकारच्या द्वारे वितरणाच्या संदर्भात दोन्ही हप्ते एकत्रित देण्याच्या संदर्भात म्हणजे 17वा हप्ता आणि 18वा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली वाढाव्यात व लवकरात लवकर वितरण करण्यात यावे। या संदर्भात आपण खास करून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकारला हे पण आपण सांगू इच्छितो की या हप्त्याचं दोन महिन्यांचा गॅप पडलेला आहे, तर तो गॅप अधिक वाढू देऊ नका। त्यामुळे लवकरात लवकर जे आहे वितरण एकतर करा, नाही तर वितरणावर अपडेट द्या। यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे, कारण की अजूनही सरकारच्या स्तरावर वितरणाच्या निधीला फक्त सामाजिक व न्याय विभागाच्याच निधीची मंजुरी करण्यात आलेली आहे, परंतु महिला व बाल विकास विभागाने अजूनही निधीला मंजुरी दिलेली नाही आहे। त्या संदर्भात त्यांनी GR काढलेला नाही, त्या विभागाने GR काढणं अपेक्षित आहे आणि खास करून 21 तारखेच्या नंतर 21 डिसेंबरच्या नंतर वितरण होणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात जे आहे वितरणाच्या संदर्भात राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांच्याद्वारे देखील हालचाली वाढणं अत्यंत गरजेचं आहे। जोपर्यंत या विभागाचे मंत्री म्हणून ज्यांच्याकडे या विभागाचा कारभार आहे तर त्यांनीही या योजनेच्या संदर्भात वितरणासाठी काहीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे। फक्त 2-2 महिने 3-3 महिने वितरणावर काहीही अपडेट न देता अशा प्रकारे ही योजना इफेक्टिव्हली जर चालणार नसेल तर मग त्या योजनेचा काय अर्थ आहे। त्यामुळे नक्कीच यावर चांगल्या पद्धतीने ज्या वितरणाच्या संदर्भात काहीतरी आवाज जे आहे शासनाकडनं यायला पाहिजे आणि अपडेट यायला पाहिजे। लवकर वितरण करावे हीच आपली प्रमुख मागणी आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर आता दोन्ही हप्त्याचं वितरण द्या, असं नका करू की फक्त एकच नोव्हेंबरचाच हप्ता दिला आणि घ्या 17वा हप्ता दिला तुम्हाला आणि नंतर मग एक हप्ता 2 हप्त्याचा मग गॅप पडणार। परत ऑलरेडीच एका महिन्याचा गॅप पडलेला आहे, कारण की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण झालं नाही, डिसेंबरचा हप्ता संपत आलेला आहे। आता असं आणखी पुढे गेलं तर मग विचार करा। तर त्यामुळे लवकर जे आहे एकूण दोन्ही हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर एकूण 3000 रुपये जे आहेत जे पेंडिंग आहेत लाडक्या बहिणीचे, एक्स्ट्रा एकही रुपया नाही पेंडिंग आहेत, तर तेच देण्यात यावे। आणि या संदर्भात महिला व बाल विकास विभाग जो आहे यांनी वितरणाच्या संदर्भात लवकरात लवकर GR आणावा, जेणेकरून दोन्ही हप्त्याची तरतूद असावी म्हणजे 17 आणि 18 म्हणजे एकूण 3000 रुपयाची तरतूद जी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी पेंडिंग आहे खास करून तर तीच करण्यात यावी। आज तुम्हाला माहीत आहे की आज जर आपण पाहिलं डिसेंबरचा महिना जवळपास संपत आलेला आहे आणि आज आपल्याला माहीत आहे सर्वांना आज आहे 20 तारीख, आज आहे शनिवार आणि आज देखील लक्षात ठेवा आज देखील जे आहे वितरण होणं हे तर ऑब्वियसली आज अपेक्षित नाही आहे, परंतु 21 तारखेच्या नंतर वितरण व्हावं। पुढील काही या महिन्याच्या ॲटलिस्ट शेवटी तरी वितरणाच्या संदर्भात काहीतरी शासनाने पुढाकार घ्यावा, कारण की या योजनेच्या संदर्भात जे काही वितरण ते ऑलरेडी म्हणजे ही योजना ऑलरेडी चालू आहे, तर ती जी योजना म्हणजे फार वर्षापासून चालू आहे, मागच्या 1-1.5 वर्षापासून चालू आहे, तर त्या योजनेचं वितरण जे आहे नक्कीच जे आहे 21 तारखेच्या नंतर तरी हा प्रश्न जो आहे तो शासनाने मार्गी काढावा व लवकरात लवकर वितरणाच्या हालचाली वाढवाव्या व 17व्या व 18व्या हप्त्याचा वितरण लाडक्या बहिणींना करावं। खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून महिला बाल विकास विभागाला देखील विनंती आहे की लवकर तुम्ही या वितरणाच्या संदर्भात पुढाकार घ्या व लाडक्या बहिणींना त्यांचे पेंडिंग हप्ते जे आहे वितरित करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा अजूनही काही ठिकाणी अंगणवाडी सेविकेच्या द्वारे कागदपत्रे स्वीकारली जात नाही, तर त्याबद्दल पण सर्व अंगणवाडी सेविकांना सूचना देणं अत्यंत गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।